नमस्कार मुलांनो, कसे आहात? आज आपण मराठी कुमार भारती या विषयाला सुरुवात करणार आहोत. धडा 3. आजी कुटुंबाचं आगळ. महेंद्र कदम. तर मित्रांनो, या धड्यात ज्याप्रमाणे तुम्हाला शीर्षक दिलेला आहे, आजी, हिच्याविषयी लेखकांनी आपल्याला सांगितलं आहे. कुटुंबाचं आगळ, एक कुटुंबाचा भक्कम पाया किंवा संरक्षण. कशी असते आजी, हे तुम्हाला या पाठात सांगितलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच आजी असेल किंवा आता नसेल तर तिची आठवण, अनेक क्षण तुम्ही तिच्याबरोबर घालवलेले हे तुम्हाला माहीत असतीलच, आठवत असतील. गावी असलेली आजी, घरात वावरणारी आजी, हे तुमच्यासाठी एक ज्वलंत उदाहरण आहे की तिचे केलेले तिने कष्ट, घालवलेले जीवन. हे आपण लेखकाची आजी कशी होती हे या पाठात पाहणार आहोत. तर मुलांनो, प्रस्तावनेकडे वळूया. महेंद्र कदम यांचा हा धडा आहे. मराठीचे अभ्यासक, लेखक, त्यांचे मराठी भाषा विज्ञान, कवितेची शैली, ही भाषाविषयक पुस्तकं आणि अनेक कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. मुलांनो, हे आहेत ते महेंद्र कदम, ज्यांनी इतका सुंदर धडा आपल्यासाठी लिहिलेला आहे आणि त्यांच्या भावविश्वातून त्यांना आजी कशी दिसली हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मुलांनो, आता आपण पुन्हा प्रस्तावनेकडे वळूया. ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते. अनुपम, फारच सुंदर. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन, एक दुसऱ्यावर ते किती अवलंबून आहेत, आणि या सगळ्याचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी. जी त्या घरातली आजी आहे ती आजोबा गेल्यानंतर कुटुंब प्रमुख बनलेली आहे. आजी म्हणजे जणू कुटुंबाचे आगळ. ती एक महत्त्वाचे संरक्षण आहे कुटुंबासाठी. ग्रामीण घराची रचना, तुमच्या प्रत्येकाच्या गावी जर घर असेल तर त्याची रचना तुम्हाला आठवत असेल. ग्रामीण जीवनशैली यावर पाठात प्रकाश टाकलेला आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा, संस्कार करण्याचा हा पाठ आहे की कसं एक पिढी दुसऱ्या पिढीवर संस्कार करते ते यात सांगितलेलं आहे. त्या काळातील मुलांचं खेळणं, लेखक जेव्हा लहान होता तेव्हा तो कसा आणि कुठे कुठे खेळायचा, रानातला रानमेवा तो कसा खायचा, या अलीकडच्या काळातील दुर्मिळ गोष्टी, म्हणजे कदाचित तुमच्या वडिलांच्या लहानपणी त्यांनी अनुभवलेलं असेल किंवा मोठ्या काकांच्या लहानपणी त्यांनी अनुभवलेलं असेल, अशा गोष्टीचे वर्णन आपल्याला इथे मिळणार आहे. ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. भारतीय संस्कृती ही गावी होती. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण गणपतीत किंवा होळीत गावी जात असाल, तिकडची नदी, तिकडचं घर, तिकडचं अंगण, तिकडची पडवी, आजी ही तुम्हाला फार आवडते.
ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जपण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून इकडे दिलेला आहे की गावचं घर किंवा आजी यांचा आदर करा, त्यांना जपा, असा संदेश तुम्हाला या पाठात दिलेला आहे. तर चला मुलांनो, आपण धड्याला सुरुवात करूया. माझी आजी ही जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची, नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या म्हणजेच आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आलेली नव्हती. दात सगळे शाबूत होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही काळा केस नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण, ताठ कणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, अंगात चोळी, हिरवं लाल अशा 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरचं गोंधण दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. पूर्ण वर्णन आजीचे इथे तुम्हाला दिलेले आहे, जे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला व्यक्तिमत्व वर्णन करताना हे संपूर्ण माहिती द्यावी लागेल की रंग कसा होता, ती गोरी होती, 5.5 फूट उंचीची होती, संपूर्ण घरावर तिची हुकूमत होती, आजोबा नसताना पण तिचा धाक होता, दात अतिशय सुंदर शाबूत. मुलांनो, त्या काळच्या पिढीतले दात हे कडक खाऊन मजबूत झालेले असतात. सुरकुत्या होत्या, पण विशाल कान आणि धारदार नाक, यामुळे ती तरुणपणी किती सुंदर दिसत असेल हे लक्षात राहायचं. केस एकही काळा नव्हता, सगळे पांढरे. पण 70त असलेली आजीने काठी घेतलेली नव्हती. जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना या गावी वापरतात, अतिशय जाड असतात, कारण शेतातून डोंगरातून चालायचं असतं. अंगात चोळी आणि हिरवं लाल लुगडं, ज्याला इरकली लुगडं म्हणतात, ते पण नऊवारी असं ती घालायची. गोंधणं हे पूर्वीच्या काळी बायकांच्या कपाळावर असायचं, पण ते दिसू नये म्हणून ती बुक्का लावायची. अबीर बुक्का असं म्हणतात. आणि या घरात आजी असल्यामुळे ते गुण्यागोविंदाने नांदत होते. पुढे बघूया मुलांनो. आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. तिचं नाव होतं कपिली. एक आड एक बेताला तरी खोंड नक्कीच द्यायची. म्हणजे प्रत्येक वर्षी किंवा 1 वर्ष सोडून ती बेताला म्हणजे त्या वेळेला खोंड म्हणजे बाळ किंवा तिचं पिल्लू, वासरू ज्याला पुढे जाऊन म्हणतात, पण जन्मलेल्या बाळाला खोंड असं म्हणतात. त्यामुळे दावणीला जिकडे गाय बैल बांधून ठेवतात तिला दावणी असं म्हणतात. कपिलचीच बैल असायचा, म्हणजे ती ज्या काही बैलाला जन्म द्यायची तोच असायचा. कपिली फार लक्षात राहण्यासारखी होती, कारण ती भरपूर दूधही द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ही सगळी मुलं हातात आपला जो पण ग्लास घेऊन ते गोठ्यात उभे राहायला जायचे. गायीने पाना सोडला की
वासरू आखडायचं अन चरबीतल्या दुधाच्या धारेचं संगीत ऐकत चरबी भरण्याची वाट पाहायची. चरबी एक विशिष्ट भांडं जे गाईचं दूध काढण्यासाठी वापरतात. मग आधी वासराला लावतात, मग थोड्या वेळानं वासराला काढून घेतात आणि त्याच वेळेला हे चरबीत दूध काढून घेतात. एकदा ती चरबी भरली की मग वासरूला पुन्हा सोडतात गाईचं दूध प्यायला आणि त्याच वेळेला लाईनीत म्हणजे एका मागोमाग एक ही सारी मुलं दूध प्यायला, धारोष्ण दूध, आत्ताच काढलेल्या धारेतलं एक प्रकारचा उष्ण जो काही दमटपणा असतो त्याच्यामध्ये, हे तापवलेलं दूध नाही का, धारोष्ण दूध म्हणजे जसं गाईकडून मिळालं तसं ते प्यायचं. हे उबदार दूध, ते गरम असतं दूध. आणि जी काही मुलं ग्लास घेऊन उभी राहायची त्यांना भरपूर दूध ग्लासभर मिळायचं. आणि त्याच वेळेला ते दूध घेतल्यानंतर पिल्यानंतर मिशी यायची त्याची लहान मुलांना आणि अर्धी जी चरबी आहे ती घरात आणली जायची. आणि त्याच वेळेला म्हातारी ढाळजातनं सोप्यात उतरायची. मुलांनो, जर तुम्हाला माहीत असेल, गावी एक सोपा असतो, ते एक हॉल ज्याप्रमाणे तुमचा असतो तिकडे, आणि आजूबाजूला ज्या छोट्या खोल्या असतात त्याला पडवी किंवा ढाल असं म्हणतात. दूध आल्याबरोबर आजी सोप्यात यायची. तिच्या हातामध्ये बघा एक माळ असायची, ती माळ ओढायची आणि त्याच वेळेला ती काही पुटपुटत असायची, काही नाव घेत असायची. आणि कोणीही दुधाचा वापर फक्त स्वतःच्या मुलांसाठी करायला नको म्हणून ती पहारा द्यायची. कारण सुनांवर जसा सासवांना विश्वास नसतो, ती दुसऱ्या घरची असते, म्हणून ती येऊन तिथे बसायची. आणि यानंतर लेखकाला माहिती आहे की आजीचा कटाक्ष काय होता, की गाईचं दूध जे गोठ्यात प्याल्यानंतर जी बाकीची चरबी आलेली आहे ती नीटपणे ठेवतायत का. लेखकाची आई थोरली होती, सगळ्यात मोठी लेखकाची आई होती, पण बाकी सगळ्या तिच्या जाऊबाईंना किंवा काकांची जी बायको आहे काकी, यांना वाटणी करून दिली जायची. कोणी भाकरी करायची, कोणी धुणं धुवायची, कोणी कालवणं करायची, कालवण म्हणजे आमटी, कोणी भांडी घासायची, हे ठरलेलं असायचं. आणि कामं नुसतीच एक नाही, ती रोटेशनप्रमाणे चेंज व्हायची. व्हॉट इज अ रोटेशन? प्रत्येक दिवशी एक काम दुसऱ्याला मिळायचं, प्रत्येकाला काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष असायचा. कटाक्ष असणे लक्ष, नसेल येत तर तिला शिकवायची. भाकरी करपल्या की करणारीला ती लाखोली व्हायची. लाखोली वाहणे, बडबडणे, शिव्या देणे. सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती. सरपण जे पण चुलीमध्ये जाळायला लाकडं आणतात त्यांना सरपण असं म्हणतात. ते जर नीट कापलेलं नसेल तर जे गडी लोक आहेत, लाकूड फाटा जमवणारे, त्यांना ती फार ओरडायची. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळ गोपाळांची पंगत बसायची. मुलांना पुढे बघूया. किंवा कुणी काकीही आजी पुढं सुरकायची आणि मग आमची आई जेवायला वाढल्यावर जेवताना जी स्वयंपाक झाला की आमची पंगत बाळगोपाळांची पंगत बसायची
आणि पुढं सरकायची. म्हणजे पहिल्यांदा जेवण कोणाला? मुलांनो, बाळगोपाळांना. मग आमची आई जेवायला वाढायची आणि ते वाढताना सुद्धा आजीचा जागता पहारा असे. धपाटे घालून खाऊ घालायचं की खा, जेवण पूर्ण कर, ही भाजी आवडत नाही तीच खा. मुलांना प्रत्येकाला आपल्या आजीची आठवण येत असली तर की आजी नेहमी प्रेमाने आपल्याला खाण्यासाठी आग्रह करत असते. कुणालाही खरकट ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकऱ्या बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. म्हणजे सकाळी लवकर जेवल्यानंतर मुलं शाळेला निघून गेली की मग सकाळी पहाटे रानात गेलेली माणसांना भाकऱ्या बांधल्या जायच्या आणि त्यानंतर मग बायका जेवायच्या. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजात येणार. म्हणजे पुन्हा आराम करायला ती आपल्या ढाळजेत जायची. बसता झोपी जाणार, पण झोप भारी सावध. दुपारच्या वेळेला कामं आटपली की आजी झोपायची, पण झोप तिची सावध असायची. कुठंही खुट्ट झालं की आजी तट्ट जागी. कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. आणि आता ही झोप झाल्यानंतर झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाखळं शिवायचं असो, शेंगा फोडायच्या असो की धान्य निवडायचं असो. झोप झाल्यानंतर जेवण वगैरे सगळं आटपलेली आहेत, मुलं शाळेत आहेत, पुरुष लोक कामावर आहेत. मग बायकांची कामं काय? तर वाकळं म्हणजे गोधडी जी असते ना मुलांना, ती शिवायचं काम. मग कोणीतरी शेंगा फोडायचं काम, मग आणि कोणी धान्य निवडायचं काम. असं कामं करताना सगळ्या बायका एकत्र यायच्या. सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच काम घेऊन यायच्या. गप्पा व्हायचा, सासूरवास, जाच अशा सगळ्यांच्या चर्चा की माझी सासू मला कशी छळते, मला कसा जाच म्हणजे त्रास देते, हे सगळं सांगायचं. आमचं ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं. कारण त्या ढाळजेत काय व्हायचं? सगळ्या बायकांच्या माहिती, बातम्या या असायच्या. आणि आजी त्याची संपादक होती. संपादक जो पेपर पब्लिश करतो, कारण ती मेन आहे ना, त्या घरातली प्रमुख आहे. तर सगळ्या बातम्या तिथे यायच्या. त्यांची शहानिशा व्हायची आणि मग त्या गावभर जायच्या. म्हणजे सगळ्या मिळून बायका आपली माहिती दुसऱ्या सगळ्या बायकांना देऊन मुलांनो त्या बातम्या मग सगळ्या गावभर जायच्या. कडूसं पडायच्या आधी ही मैफल मोडायची. कडूसं पडणे, अंधार पडणे. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळच सुटायची. आता पुरुष माणूस परत घरी येणार, त्यावेळेला आजी पुन्हा ढाळजेतून बाहेर. रात्री 8च्या दरम्यान ढाळजाचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. आता मुलांनो, पूर्ण वाड्याचा एक भक्कम दरवाजा होता आणि हा दरवाजा जो तुम्हाला बघा दिसतोय आणि या वेळेला तो आतून बंद करायचा. हे आतून बंद करायला जो काही मोठा दांडा होता त्याला आगळ असं म्हणतात. ही आगळ दरवाजाला लावणं आणि काढणं म्हणजे आमच्यासाठी एक दिव्य असायचं. मुलांनो, मी पूर्ण दरवाजाचं वर्णन तिथे दिलं आहे, ते तुम्हाला वाचून दाखवते. मुळात 6 फुटाची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आकळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. म्हणजे प्राचीन काळी जेव्हा दरोडेखोर किंवा गुंड
यांची भीती असायची. त्यावेळेला संपूर्ण मोठ्या वाड्याच्या अवतीभोवती कुंपण घालून मुख्य दरवाजा आणि त्या दरवाजाला भली मोठी आगळ घालायची, जी आरपार दरवाजाच्या असायची. त्यामुळे आतला बाहेरचा माणूस कोणी आत येऊ शकत नाही. देवळीत जी भिंतीला केलेली जी भोक असतं एक, त्याला देवळी असं म्हणतात. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यात कडीला हात घालून बाहेर ओढणं, समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं हे फार अवघड गणित होतं. ज्याप्रमाणे तिचा उंची सांगितलेली आहे, वजन सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आगळ ही गोष्ट दरवाजाला संपूर्ण बंद. असं तुमची कडी किती छोटी आहे किंवा लॅच प्रकार आलेले आहेत, लॉक प्रकार आलेले आहेत. पूर्वी तसं नसायचं मुलांना. कुंपणाच्या जे घरचं दरवाजा आहे त्याच्या कुंपणाच्या इथे एक भला मोठा वाड्याचा दरवाजा असायचा, ज्याला फार मोठा दरवाजा जरी असला, ज्याची जी कडी आहे ती कडी छोटी छोटी असली तरी मोठी एक भक्कम आगळ ही तिथे लागायची, जी आरपार त्या दरवाजातून जायची. आणि तिथे दिलेलं आहे बघा की वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं हे काही सोपं नसायचं. पर्यायाने वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होतं. दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. समजा दुपारची कधी सुट्टीच्या वेळेला ही आगळ टाकली तरीसुद्धा मुलांना बाहेर जायला मिळायचं नाही. तसंच रात्री त्या आगळीचा आधारही वाटायचा. कारण मुलांनो, तुम्हाला माहिती आहे गावी लाईट्स नसतात, दिवे नसतात, अंधार असतो, घरं थोडी लांब लांब असतात. आणि अशा वेळेला जर तुम्हाला संरक्षण हवं असेल तर त्या आगळीचंच संरक्षण असतं. मी मुलांना तुम्हाला आगळीचा एक फोटो दाखवते, तुम्ही बघू शकता. ह्या पद्धतीने हा दरवाजा आहे आणि याला ती आगळ असायला हवी, जो एक संपूर्ण मोठा बंद करायचा आहे दरवाजा आहे. छोट्या छोट्या कड्या तर आहेत, पण त्याचबरोबर एक मोठा दरवाजा बंद करायला एक आगळ घातलेली आहे. याच्यानंतर मुलांना बघूया की जे शीर्षक दिलेलं आहे तुम्हाला, आजी म्हणजेच एक आगळ. ज्याप्रमाणे दरवाजाला या आगळीने बंद केलं जायचं, त्यामुळे घरातल्या माणसांना संरक्षण वाटायचं. जे पण गुंड असतील, दरोडेखोर असतील किंवा बाहेरच्या कुठल्याही जगाची भीती नसायची. त्याप्रमाणे कुटुंबाचं आगळ कोण आहे तर आजी आहे. कारण ती असली की फार सुरक्षित वाटतं, मोठी कोणतरी आहे असं वाटतं, घर पोरकं वाटत नाही, फार आधार वाटतो तिचा. म्हणजे म्हणून या आगळीला, आजीला आगळीची उपमा दिलेली आहे. भर उन्हात मग आजीला त्रास होऊ न देता तिथंच ढाळजात, पडवीत, सोप्यात कुठंही बैठा खेळ खेळायचो. म्हणजे दुपारी घराच्या आत बैठे खेळ असायचे, इनडोअर गेम्स, बरोबर. चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळबुळ मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे. मुलांनो, मोबाईल फोनच्या विश्वामध्ये स्कोअर किंवा जिंकणं हे तिथे नसायचं. तुमच्यापेक्षा जास्त मजेंनी त्यांनी दिवस काढलेले आहेत बघा. चिंचोके, गंजक, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या हे त्यावेळेचे सगळे घरातले खेळ असायचे. कधी कधी घरातल्या सरपणातील लाकडं काढून, जी चुलीत घालायचे लाकडं काढून ते विटी दांडू बनवायचे. ओके, गावचा हा खेळ आहे.
भोरंसुद्धा ते बनवायचे. भिंगऱ्या बनवताना गोल आकार देण्यासाठी ते दगडावर घासत बसायचे. मधूनच कधी हुक्की आली, हुक्की जर मनात आलं की पाटी कुळकुळीत काळी करावी. पूर्वीच्या काळात वही पुस्तकं नसायची, पाटी असायची. म्हणून काय करायचं, त्या पाटींना बघा दगडावर घासत बसायचे. खापराने ती घासायची. ताडवाडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाभळीच्या काठाला ओवायचे आणि शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या, ज्या हवेत तुम्ही बनवता. ज्वारींच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. जी पिकं आहे त्याचं जे काही उरलेलं असेल त्याच्यातून सुद्धा काही खेळ आहेत बघा. तालमीतील लाल माती आणून मातीचे बैल बनवायचे. कधी गोल गोटे आणून ते घासत बसायचे. त्यांना आकार गोल छोट्या छोट्या गोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकून हळूच सटकी मारायची. सटकी मारणे पळून जाणे आणि गोट्या खेळायला जायचं. म्हणजे बघा मुलांनो, त्या काळामध्ये आपले खेळ स्वतःच बनवायला लागायचे. मग ते विटीदांडू असो, भवरा असो किंवा अन्य काही भिंगऱ्या वगैरे असो. यानंतर बघा मुलांनो, आणि जर मन झालं ते गोट्या स्वतःच बनवायचे आणि वेळ मिळाला तर मग ते बाहेर खेळायला जायचे. यानंतर बघा तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखी वडाच्या पारंब्यांना तिथेच लोंबकळत राहायची. झोका घ्यायची. उतरताना पारंब्याच्या शेंड्यानं फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्हणून खायचे. अतिशय खाण्याचे पण प्रकार तिकडे वेगळे असायचे. त्यावेळेला आत्तासारखं जागोजागी हे जे तळलेले तुपकट आणि बाहेरचे पदार्थ ते नसायचे. त्यामुळे पालवी ते खात असत. देवळात जायचे, तिकडे घंटा वाजवून झोपमोड करायची म्हाताऱ्याची. मग तिथून विहिरीकडे मोर्चा वळवायचा. मनसोक्त विहिरीत पोहायचं. शिवपाणीचा खेळ खेळायचं. शिवपाणी म्हणजे तुम्हाला माहिती असेल मुलांना, जे काय नदी पर्वत वगैरे असे खेळ तुम्ही लहानपणी खेळलं असाल. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत असायची. कंटाळा आला की ओल्या अंगानं तिथेच मातीवर लोळत पडायचं. बघा कसली पर्वा नाही आहे, काळजी नाही आहे. आपण चप्पल घातल्याशिवाय बाहेर जात नाही. ती मुलं मातीत लोळत आहेत. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या मारायच्या. त्यामुळे सगळं जे काही मस्ती आहे ती घराबाहेर त्यांची असायची आणि यामुळेच ते अतिशय पैलवानासारखे तगडे बनायचे. यानंतर बघा लाल डोळा आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. इतके खेळायचे की डोळे लाल व्हायचे आणि जे अंग आहे ते पांढरं. मग आजी ओरडायची. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणाचं ते बालपण होतं. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे, कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचेचा तोरा, उंबर, ढाळ, कठाड्यावर भाजलेली कणसं, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी म्हणजे टॉमॅटो, शेळ्या, कलिंगड, शेंदाड, करडीची पत्राची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवट, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्याची उकड, हुलग्याचं माडगं असा सगळा रानमेवा जायचा. ज्याच्यात कळण्यासारख्या गोष्टी आहेत ते म्हणजे सगळ्या प्रकारचे कोळी कणसं ते खाऊ शकत आहेत. सगळ्या प्रकारचं शेंगा ते खाऊ शकत आहेत. सगळ्या प्रकारच्या डाळी ते खात आहेत. कडधान्य ते खात आहेत. फळं जे चिंचा तुम्ही बघितलं किंवा कैऱ्या बघितल्या, त्यामुळे हे सगळं त्यांच्या पोटात जातं. याला रानमेवा असं म्हणतात. कलिंगड
आणि आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा खेळत होतो. ढाळजात आजीच्या धाकात पुन्हा अभ्यास करायला बसायचो रात्री. आजीच्या मायेच्या सावलीत आम्ही मोठे होत होतो. अतिशय सुंदर बघा मुलांनो, जो धडा आहे प्रत्येकाला आपली आजीची आठवण करून देणारा. तिने आपल्याला कसं वाढवलं आहे, किंवा तुम्ही गावी जात असाल, अजूनही गावचं घर असेल तर तिथे तुम्हाला कसं संरक्षण मिळतं, कसं ती तुमचे लाड करते किंवा ओरडते, या सगळ्या आठवणी मुलांनो आपल्या मनात जपायच्या असतात. कारण आजीचं वय सरतं असतं. मग कधीतरी एका दिवशी ती तुम्हाला सोडून देवाघरी जाणार असते आणि मग तुम्हाला असं वाटेल की आता आम्हाला कोणी नाही. त्यामुळे आत्ताच मुलांनो आजीचे लाड करून घ्या. जे पण धड्यात तुमच्या सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ही आजी प्रेमाने आणि धाकाने वाढवते. लेखक हा अतिशय, ज्याला म्हणतो आपण सौभाग्य आहे त्याचं, की त्याने एवढं सगळं बालपण सुंदर काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला शहरातलं ट्रॅफिक नको, पोल्युशन नको, घाणेरडं वातावरण नको, बाहेरचं खाणं नको. यापेक्षा हे निसर्गामध्ये वाढणं आणि मोठं होणं हे किती मजेचं असू शकतं हे तुम्ही जाणता. नमस्कार.